हाय आजी कालमन कालेमन असं असं हो आपण मिठाचं छान छान बनवू हा. कारल्याचा रस्सा छान छान मिठाचा तुला आवडत तसा करू लागत नाही. रामकृष्ण हरी. आज बनवणार आहे कारल्याची भाजी. कारल्याला साहित्य लागतं कोथिंबीर, लसूण, खोबरं, गूळ, चिंच, धने पावडर. हे धन्याची पावडर करून घ्यायची. हे धने पावडर, हे खोबरं बारीक करून घ्यायचं, लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक करून घ्यायची. हे कारले चिरून घ्यायची, स्वच्छ धुवायची. चांगला हिरवागार कलर आहे ह्याला. वेगळ्या पद्धतीने करायचं, कडू लागत नाही. धने भाजून झाले. हे स्वच्छ पाण्याने धुवायची. ह्याच्यात मीठ टाकायचं, कारण फवारण्या हे केलेल्या असते त्या मिठाने हे जातं निघून, म्हणून मीठ टाकून धुवायची. आता कट करून घ्यायची. कारली मी चिरून घेते. हे झाले कारले चिरून, बारीक बारीक छोटे छोटे कप केले, त्याचे बी काढून घेतले. आता ह्याच्यात आणि मिठाचं पाणी टाकून धुवायचं. मिठाच्या पाण्याने एक वेळा धुवून घ्यायचं. बी काढून झालेत. मग ते साहित्य सगळं बारीक करायचं. अर्धा चमचा मीठ टाकलं दहीला. ही बघा बारीक करून घेतली लसूण, खोबरं, हे धने पावडर, हे गूळ कडू लागून कारलं म्हणून, हे शेंगाचं खोबरेच कूट, हे मसाला. पाणी टाकून एक जीव करून घ्यायचा. धण्याचं कूट घ्यायचं. ह्याच्यात आता हळद मीठ टाकायची. हे एक जीव करून घेतला कूट, मीठ, हळद आणि चिंचेचं खोळ घालून घेतले. त्याच्यात कारल्यात भरायचं. चिंचेच्या कोळाने काय होतं, कडूपणा जातो. चिंचेचं कोळ घालायचं असतं. चिंच चांगले स्वच्छ धुवायची, भिजवायची, तशी चुरगाळून घ्यायची, घालायची. आता लाल कलर आला खोबऱ्याला, मसाला टाकून घ्यायचा, घरकुल मसाला. गॅस थोडा कमी करायचा. लय फुल ठेवला की काळं काळं होते, करत ते. आता हळद टाकू थोडी कलर येण्यापुरती. टाकू कारलं, परतून घ्यायचं टाकून. चिंचेचं फळ ओतलं. हे आता ते कारलं भरलेलं पाणी, पोटी लागलेलं ते पाणी ताट मिसळून टाकलं. दुसरं पाणी टाकते थोडं. पाणी टाकून कारल्याचा रस्सा. आता ह्याला शिजायला 15-20 मिनिटं लागतात. ही बघा इथे कारल्याची मिठाची भाजी शिजलेली आहे. इथे बघा आपली कारल्याची भाजी तयार आहे. त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी, ज्वारीची भाकरी आणि लोणचं छान लागतं. आणि हे आजकाल कारले कडू लागते म्हणून खातच नाहीत लोक, पण ही अशा पद्धतीने करून बघा. त्यात मसाला नाही, काही नाही, आपलं साधं चिंच, गूळ, धने पावडर अशा पद्धतीने बनवलेले आहे. जुने पद्धत. लहान मुलं सुद्धा खाऊ शकतील, अशी छान होती भाजी याची अशा पद्धतीने बनवल्यानंतर. आजकाल हे डायबिटीज होते लोकांना, त्याच्यासाठी ही तर भाजी खूप छान आहे. जेवढे त्यांच्या 1-2 दिवसाच्या जेवणामध्ये आवश्यक आहे, खाल्लीच पाहिजे. त्यांच्या शरीरासाठी चांगले आहे.
मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.